नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे जे सर्वात लोकप्रिय महत्वाचे जे सूत्र आहे ते सूत्र आहे महामंगल सूत्र. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी मनुष्यासाठी त्याच्या स्वयं हितासाठी हे सूत्र सांगितलेले आहे आणि या सूत्राला महामंगल असे नाव सुद्धा दिलेले आहे. तेव्हा आज हे सूत्र आणि त्याचा मराठीत अर्थ संबोधित करत आहोत. सर्वांनी हे सूत्र शेवटपर्यंत ऐका, शेवटपर्यंत श्रवण करा. ह्या सूत्रामध्ये महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी माणसाच्या हितासाठी जे महत्वपूर्ण आहे ते सांगितलेले आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एवमे सुतं एकं समयं भगवा सावतीय विहरति जेतवने. अनाथ पिंडिकस्य आरामे अथ को अनंतरा देवता अभिकंताय रतिया. अभिकंतवन्ना केवल कंपन जेतवनं उभासे त्वा. येन भगवातेनुपसंगमी उपसंगमी त्वा. भगवन्त अभिवादे त्वा. एकमन्त 88 एकमन्त ठिता खोसा देवता. भगवन्त गाथाय अज्जभासी. याचा अर्थ आहे श्रावस्ती येथील अनाथ पिंडिकाच्या जेतवन आरामात तथागत विहार करत होते. तेव्हा एका देवतेने रात्रीच्या वेळी जेतवन प्रकाशित करून भगवंताजवळ येऊन त्यांना वंदन केले आणि विचारले की मनुष्यासाठी श्रेष्ठ मंगल काय आहे, कृपा करून भगवंत सांगा. तेव्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्या देवतेच्या याचनेनंतर त्याला उपदेश करतात. बहुदेवा मनुष्याच मंगलाणी
अचिंतयू आखगमाणा सोत्थानं ब्रूहि मंगल मूत्तमं। याचा अर्थ अनेक देव आणि मनुष्य कल्याणाच्या इच्छेने मंगल काय आहे याचा विचार करतात। कृपा करून भगवंत आम्हाला हे श्रेष्ठ मंगल सांगा। तेव्हा भगवंत त्या देवतेला उपदेश करतात। असेवणाच बालानं पंडिताणंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं। मूर्खाची संगती न करणे, विद्वानांची संगत करणे आणि पूजनीय व्यक्तींचा आदर करणे हे श्रेष्ठ मंगल आहे। पतिरूपदेश वासोच पुब्बेच कत पुण्यता अत्त समापनिधीच एतं मंगलमुत्तमं। योग्य प्रदेशात निवास करणे, पूर्वजन्मीचे पुण्य असणे आणि स्वतःला सन्मार्गावर लावणे हे श्रेष्ठ मंगल आहे। बाहू सच्चंत सिंपंच विनयोच सुशिक्षितो सुभाषितात या वाचा एतं मंगलमुत्तमं। बहुश्रुत असणे म्हणजे ज्ञान मिळवणे, एखादी कला आत्मसात करणे, शिस्तबद्ध असणे आणि गोड बोलणे हे श्रेष्ठ मंगल आहे। माता पितू पठाणं पुत्रदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं। माता पित्यांची सेवा करणे, पत्नी व मुलांचे पालन पोषण करणे आणि गोंधळ रहित शुद्ध काम करणे हे श्रेष्ठ मंगल आहे। दानंच धम्मचर्याच नातकाणंच संगहो अनवजाणी कम्माणी एतं मंगलमुत्तमं। दान देणे, धम्मानुसार आचरण करणे, नातेवाईकांची मदत करणे आणि निर्दोष कर्मे करणे हे श्रेष्ठ मंगल आहे। आरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमं। पापापासून दूर राहणे, अंमली पदार्थांचे सेवन न करणे आणि धम्माच्या बाबतीत जागरूक असणे हे श्रेष्ठ मंगल आहे। गारवोच निवातोच संतोषीच कत्यन्युता कालेन धम्म सवणं
एतं मंगलमुत्तमं. आदर राखणे, नम्र राहणे, समाधानी असणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि वेळेवर धम्म ऐकणे हे श्रेष्ठ मंगल आहे. खंतीच सोवत सता समनानंच दस्सनं. कालेन धम्म साकंच्या एतं मंगलमुत्तमं. सहनशीलता ठेवणे, आज्ञाकारक असणे, भिक्खूंचे दर्शन घेणे आणि वेळेवर धम्मावर चर्चा करणे हे श्रेष्ठ मंगल आहे. तपोच ब्रह्मचर्यंच अरिया सच्चान दर्शनं. निब्बाण सच्चिकिरियाच एतं मंगलमुत्तमं. तप करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, चार आर्य सत्याचे दर्शन घेणे आणि निर्वाण प्राप्त करणे हे श्रेष्ठ मंगल आहे. हुट्टस्सलोक धम्मेहि चित्तं यस्य न कंपति. अशोक विराजं खेमं एतं मंगलमुत्तमं. जगातील सुख दुःखाच्या प्रसंगी ज्याचे चित्त डळमळीत होत नाही, जो शोकमुक्त आणि शांत असतो, हे श्रेष्ठ मंगल आहे. सब्बथपमराजिता सब्बथं सोत्थिं गच्छन्ति. तं तेषां मंगलमुत्तमंति. जे लोक अशा प्रकारे आचरण करतात ते सर्वत्र अपराजित राहतात आणि सर्व ठिकाणी सुखात राहतात. हेच त्यांचे श्रेष्ठ मंगल आहे. असे लोक नेहमी विजयी ठरतात आणि त्यांना कुठल्याही दुःखापासून त्रास होत नाही. भवतु सब्ब मंगलं, रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन, सब्ब धम्मानुभावेन, सब्ब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयु प्राप्त हो.